अशक्य वाटत होतं आणि ते शक्य करून दाखवलं ते झैद यांनी. आणि वैयक्तिक 51 धावांची खेळी केली झैद यांनी. गुड बॅटिंग झैद. यस, प्रिशेल ब्लू स्टार संघाला पारितोषिक देखील आलेलं आहे. संघमालक आहेत सुहास माने आणि अजय मटकर. जर कोणी विकेट हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आलं अजय मटकर यांच्याकडून. नक्कीच संधी आहे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी, परंतु त्या संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 12th मॅन इकडे पाठवायचं आहे. साहिल सावंत 12वा खेळाडू इथे पाठवायचा आपण. यस, नक्कीच आमच्याशी राहुल शिंदे जोडले गेलेले आहेत ॲज अ 12th मॅन. 12वा खेळाडू देखील तितकाच महत्त्वाचा असतो संघामध्ये. सर पहा, 12वा खेळाडू तुमचा स्कोअर मोजत असतो. 12वा खेळाडू संघाच्या खेळाडूंची नावं सांगत असतो. 12वा खेळाडूचं लक्ष बरोबर असतं की मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, मैदानाच्या बाहेर काय घडतंय. त्यामुळे त्या 12th मॅनला देखील तितकंच महत्त्व असतं. असं नाही आहे की 12th मॅन आहे म्हणजे तो टीमचा हिस्सा नाही. त्याला सर्व अचूक जाण असते की मैदानाच्या आत काय चाललंय, मैदानाच्या बाहेर काय चाललंय, स्कोअर काय चालू आहे, कोण काय खेळायला पाहिजे, कोण कुठल्या वेळी बॅटिंगला गेलं पाहिजे, त्याचं सर्व लक्ष असतं. हां, सगळी भविष्यवाणी, सगळी सूत्र खरं तर पाहिलं तर 12व्या खेळाडूकडे असतात. आणि आज राहुल शिंदे 12वे खेळाडू आहेत गोलंदाजी मार्गवर. प्रिशेलम ब्लू स्टार संघातर्फे राहुल फोराडकर आयकॉन प्लेयर आहेत. आणि समोर जर पाहिलं तर आपण प्रिशा 11 ब्लू स्टार आणि प्रिशा 11 यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे. 4थं षटक हे टेबॉलचं असणार आहे, याची नोंद घ्या. आणि समोर आयकॉन विरुद्ध आयकॉन म्हणजे साहिल सावंत आणि त्यांच्या समोर राहुल वराडकर. आयकॉनची बॅटल आपल्याला पाहायला पाहिलं तर फुलटॉस होता. पहिला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय 2 खेळाडूंच्या मधून. रितेश पाटीलच्या बाजूने चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार येतोय. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा या मॅचचा पहिला चौकार पाहायला भेटतोय. साहिल सावंत ज्यांना मागील मॅचमध्ये काही करता आलं नाही, शून्याचा चष्मा घालून माघारी परतले होते ते साहिल सावंत. यावेळी फुलटॉस चेंडू होता. राहुलच्या अगेन्स्ट खेळत आहेत, परंतु राहुल देखील कमबॅक करण्यासाठी जाणले जातात. 5,000चं पारितोषिक देखील आहे हॅट्रिक विकेटसाठी अजय मटकर यांच्याकडून. परंतु साहिल आणि समोर आहे राहुल. ही बॅटल पाहायला मजा येणार आहे, कारण साहिल सावंत देखील चांगले खेळाडू आहेत. स्वतःला घडवलं, अगदी मोठ्या आजारपणातून बाहेर पडले आणि पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडले गेले ते साहिल. यावेळी फ्लिक करायचं होतं, मागील बाजूला चेंडू जातोय, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. केतन भोसले तिथे पाहत बसले आणि पाहता पाहता चेंडू मागील बाजूला मार्गस्थ झाला. एक महत्वाची विकेट तुमच्याकडे येते, ती कॅच घ्यायची आणि तुम्ही अगदी त्या कॅचला पाहतच राहिले. ही चुकी करून जमणार नाही. एक महत्वाची मॅच आहे, इथून जर तुम्ही हरलात तर बाहेर जाऊ शकता. कारण दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच असणार आहे. दोन्ही संघ एक एक मॅच हरले आहेत, त्यामुळे इथे संधी चान्स घ्यावी लागेल. संधी आली होती साहिलच्या विकेटसाठी, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. क्या बात आहे. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू येतील की नाही. यस, चांगली फिल्डिंग ऋषी लोखंडे देते होते. क्या बात आहे, काय फिल्डिंग करतायत. अगदी रनिंग फिल्डिंग पाहायला भेटली. लांबवरचं अंतर गाठलं, थोडंसं वाईडिश मिड विकेटला म्हणजे थोडासा काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू गेला. त्या चेंडूला पकडलं, फेकी केली. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली खेळी पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा झाल्यात आतापर्यंत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौकार देखील पाहायला भेटला आपल्याला. सर्वच काही पाहायला भेटतंय. निमित्त आहे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा आणि सीझन 3 पर्व 3. यावेळी स्वीप खेळण्यासाठी मन बनवलं होतं साहिलनी, परंतु यावेळी प्रयत्न फसला. राहुल यांचा चांगला चेंडू पाहायला भेटला. डॉट बॉल पाहायला भेटतोय.
सरच संघ मालकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेले तर त्याचमुळे ही स्पर्धा येऊ शकली. यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय. क्या प्रयत्न तर पूर्ण केला होता ऋषी लोखंडे यांनी की चेंडूला थांबवायचा, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला हात लागला आणि चेंडू निघून गेला. तो सीमापार धावने दिल त्या 4 येतोय चौकार. काय फटका खेळला होता. चार धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो आपल्याला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आजच्या दिवसातील या पहिल्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. पाहता पाहता ही स्पर्धा अगदी संध्याकाळच्या सत्रात शेवटच्या मॅच पर्यंत येऊन पोहोचले. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळी चेंडू जातोय सीमा पार. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. चौकार पाहायला भेटतो. क्या बात आहे. 3 चौकार पाहायला भेटले आपल्याला साहिल सावंत यांच्या बॅट मधून. आणि धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती 16 धावा. बिनबाद 16 धावा. राहुल यांच्यावर आक्रमण चढवलंय. शेवटची मॅच डू अँड डाय ची मॅच आहे. साहिल सावंतला पहिल्या मॅच मध्ये जे करता आलं नाही ते या दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच करताना पाहायला भेटते साहिल सावंत. 3 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे, सांघिक धावसंख्या झाली ती 16 धावा. बिनबाद 16 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलंय. नक्कीच मागील मॅच मध्ये रिलायबल युनिक चॅम्पियननी सामना जिंकलाय. नक्कीच साखीर भाई देखील आमचे संघ मालक खुश असतील की आमचा संघ जिंकलाय. त्यामुळे या स्पर्धेमध्ये एक आशा जिवंत ठेवली त्यांनी. गौरव ढगे देखील खुश आहेत. पण तू काय बॅटिंग केली. प्रथमेश वारंग बॅटिंगसाठी आपण त्यांना पाहू शकतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. त्यापूर्वी आताचे फलंदाज बाहेर के बल्लेबाज. हलक्या हाताने कट केलं. पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. ऋषी लोखंडे येतात गोलंदाजी मार्कवर आणि पहिलाच चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. पॉईंटच्या दिशेने राहुल पहुडकर देते होते आणि जोपर्यंत थ्रो करतील एक धाव पूर्ण केली जाते. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा आपण थरार पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये तिसरं पर्व अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं आहे. तिसरं पर्व स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर साहिल क्या बात आहे. यावेळी इनसाइड आउट खेळलाय. कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू थांबेल की नाही देखील शंका आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे. काय फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. रिले थ्रो पाहायला भेटतोय. काय फटका खेळला होता. इनसाइड आउट हा फटका खेळला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटला कव्हरच्या क्षेत्राच्या मध्ये. राम तिथे होते आणि चांगलं लांबवरचं अंतर गाठलं आणि त्या चेंडूला अडवण्याचं काम केलं. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रामने केलंय आपलं काम. हे काय कर पहिलंच मन बनवलं होतं स्वीप खेळण्यासाठी. एक धाव नक्कीच पाहायला भेटेल. लेग बाईच्या स्वरूपातील हा सिंगल पाहायला भेटतोय आपल्याला. क्या बात आहे. यावेळी हलक्या हाताने कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढले. डीप मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि माझ्या मध्ये पाहता पाहता वाटलं होतं की तिसरी धाव घेणार, परंतु 2च धावांवर आपलं समाधान मानलं आणि 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. वैशाल अंगणे सर काहीतरी सांगतायत तिथे. यावेळी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वाईट जज करण्यासाठी गेले तर नक्कीच होते, परंतु पाहूया. लेग बाईच्या स्वरूपातील सिंगल पाहायला भेटतोय.
23 धावा झाल्या धाव फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऋषी लोखंडे गोलंदाजी मार्कवर आहेत. धावसंख्या झाली ती 23, बिनबाद 23 धावा. प्रिशा 11 एका बाजूला, प्रिशा 11 ब्लू स्टार एका बाजूला, प्रिशा 11 फुलटॉस होता. या फुलटॉसला फुल टोल वसूल करायचं होतं, परंतु झेल पूर्ण होणार का? प्रसन्न पाटील तेथे येत आहेत. काय झेल पूर्ण केलाय? रनिंग कॅच पाहायला भेटते. अगदी लॉंग ऑनला होते आणि मिड विकेट पर्यंत धावत गेले. काय कॅच पकडली आणि साहिल सावंत यांची खेळी संपुष्टात येते. थोडेसे नाराज असतील कारण फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल करता आला नाही. प्रसन्न पाटील म्हणजेच टायगर काय कॅच पकडली आहे. अगदी लॉंगन वरून मिड विकेटचं अंतर गाठलं आणि कॅच पूर्ण केली आहे. आणि अशा कॅच पकडण्यासाठी प्रसन्न पाटील जाणले जातात. आमचे PSI पाटील यांचे सुपुत्र याच मैदानात क्रिकेट खेळत असतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील, चला थोडीशी घाई करायची. स्वप्नील सरतापे बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला भेटत आहेत. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु चर्चा संपवायची आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावायची. वेळ फार कमी आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आमचे स्थानिक नागरिक देखील येताना पाहायला भेटत आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती करतो, कारण आपल्यालाच त्या गोष्टीचा कुठेतरी नुकसान होऊ शकतं. जर आपण पाहिलं तर 16 मे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा शुभारंभ झाला. सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला शुभारंभ झाला. मार्गदर्शन केलं, खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थाने 23 आता स्वप्नील आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटते. पहिल्या गडी बाद झाला तो साहिल सावंत यांच्या रूपामध्ये. स्वतः आयकॉन खेळाडू, स्वतः कॅप्टन होते आणि चांगली खेळी केली होती. साहिल यांनी जर पाहिलं तर वैयक्तिक 18 धावांवर त्यांची खेळी संपुष्टात आली. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तर प्रथमेश आणि स्वप्नील, मागील मॅचमध्ये पण स्वप्नील यांनी डावाला सावरलं होतं आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं होतं, परंतु याही मॅचमध्ये स्वप्नील आणि प्रथमेश यांना चांगली खेळी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होत आहेत ते अब्दुल्ला. यस, लेफ्ट हँडेड बॉलर आहेत आणि यावेळी लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटतं. डीप मध्ये खेळाडू आहेत तर तिथे राम आणि रामने कर दिया अपना काम आणि जेल बाद होत आहेत ते प्रथमेश. मैदान सोडावं लागतंय. दुसऱ्या विकेटचं पतन और प्रथमेश चले अपने वतन. फटका तर चांगला होता, परंतु डीप मध्ये खेळाडू देखील होते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं होतं अब्दुल्ला यांनी आणि ज्या ठिकाणी चेंडू जाणार त्याच ठिकाणी खेळाडू देखील होते. चांगला झेल टिपलाय. यस, एक लक्षात घ्यायचं आहे, आतमध्ये जे प्लेयर खेळतात त्यांना बॉल लागला तर तुम्ही पळून काढायचं आहे. आतमध्ये जे खेळतायत ना त्यांना जर बॉल लागला तर तुम्हाला धावून रन काढायचे, त्याची नोंद घ्या. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते इम्रान इम्मू. जरा मित्रांनो सहकार्य करायचे, लास्ट मॅच आहे, त्यानंतर आपण खेळू शकता. यावेळी कट केला मागील बाजूला आणि शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहेत तिथे सुरेश नाईक. अगदी थोड्या वेळासाठी वाटलं होतं की सुदेश तिथे खेळत आहेत की काय, परंतु सुदेश आमच्या बरोबर मंचकावर आहेत. त्यावेळी चुकीची दुरुस्ती करतो, सुदेश नव्हते तिथे. एकदा नक्कीच भेटेल आणि स्वप्नील बॅटिंगसाठी स्ट्राईकवर.
वाईड यॉर्कर पाहायला भेटला गोलंदाजाच्या माध्यमातून. एक चांगला यॉर्कर होता अब्दुल्ला, गोलंदाजी मार्कवर आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय. थोडंसं मन बनवलं होतं की स्कूप शॉट खेळायचं, परंतु त्या ठिकाणी फसले आणि अगदी शेवटच्या क्षणी हलक्या हाताने कट केलं, स्टेअर केलं आणि एकच धाव भेटणार आहे. पंचवीस धावा झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अब्दुल्ला यांच्या या षटकातील. लॅप खेळण्यासाठी गेले होते इम्रान आणि मैदान सोडावं लागतंय. कॉट बिहाइंड द विकेट आणि विकेटचं पतन. यशांच्या मागे राहुल वराडकर होते आणि चांगला झेल टिपलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश दाखल होता. स्ट्राईकवर आपण त्यांना पाहू शकतो. अब्दुल्ला यांचा सामना करतील तर राजेश यांची साथ देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नॉनस्ट्राईक एंडला स्वप्नील सरताबे कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. मिड ऑफला खेळाडू नव्हते तिथे आणि डीपमध्ये पाहिलं तर राम तिथे होते. लॉंग ऑफला आणि एकच धाव भेटणार आहे. षटक देखील या ठिकाणी संपतंय. 3 षटकांचा सामना संपला आणि 26 धावा झाल्या धावफलकावर. तीन गडी बाद आणि 26 धावा झाल्या धावफलकावर. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर 26 धावा झाल्या 26. गोलंदाजी मार्कवर राहुल वराडकर दाखल होत आहेत. वैयक्तिक पाहिलं तर दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आणि समोर आहे राजेश आणि स्वप्नील जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि आतापर्यंत पाहिलं तर 26 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूचा खेळ झालाय. 3 षटकांचा खेळ झालाय आणि यावेळी पाहिलं तर 6 षटकांचा हा सामना असणार आहे. यावेळी कट केला, गलीमध्ये चेंडू निघून जाईल. मागील बाजूला 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. काय कट केलंय, गॅप शोधलाय राजेश यांनी. अगदी या फटक्यामध्ये नजाकत होती, फक्त वेग होता चेंडूचा. त्या वेगाचा फायदा उचलला, दिशा दिली आणि गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झाला तो 4 धावांसाठी. खुल्या टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कड लागली आणि एकच धाव भेटणार. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. एका धावेने धावफलक पुढे जाते. चौकार आला, त्यानंतर सिंगल स्ट्राईक होते. रोटेट स्वप्नील सरतापे त्या स्ट्राईकवर आणि यावेळी व्हाईट बॉल.
त्यांचं आमच्यापर्यंत वळत आहेत आणि गोलंदाजाला दंडित करतायत. हा चेंडू वाईट असेल. हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. अतिरिक्त धावेची भर पडते. ते प्रिशालन यांच्या धावसंख्या होते ती 32 धावा 32. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 32 धावा झाल्यात. 6 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ राहणार आहे. यावेळी दांडी गोल मैदान सोडावं लागते स्वप्नील यांना. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकणारा हा चेंडू होता. खेळी संपुष्टात येते स्वप्नील यांची. अजून एका विकेटचं बदन. संतोष येतात फलंदाजीसाठी. राहुल यांचा सामना करतील. लेदर बॉल क्रिकेट. संतोष देखील खूप चांगलं खेळतात. यावेळी फ्लिक केलाय मागील बाजूला म्हणजे फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. चेतन तेथे होते. अगदी चेतनने असा चेंडू अडवला की आम्हाला बैठकीची लावणी पाहतोय की काय असं थोडं क्षणासाठी वाटलं. हातामध्ये गचरा बिचरा घालावं लागेल आम्हाला. हा थोडीशी काळजी घ्यायची चेतन. क्या बात आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये तिथे आणि लेग बायच्या स्वरूपात त्याला सिंगल पाहायला भेटतो. अगदी चेंडू टप्पा पडला आणि अगदी फलंदाजाच्या पोटामध्ये जाऊन चेंडू आदळला. संतोष स्ट्राईकवर येत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पाहता पाहता ही स्पर्धा अगदी संध्याकाळच्या सत्रात शेवटच्या मॅच पर्यंत आली आहे आणि यावेळी यॉर्कर पाहायला भेटतोय. डॉट बॉलने या षटकाची सांगता देखील होते. यस राहुल वराडकर यांचं चौथं षटक संपलंय. टेप बॉलचं षटक देखील संपलंय आणि या ठिकाणी विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आकाश सर वैशाल अंगणे सर यायचं आपल्याला एक विशेष सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. आमचे आज समालोचक म्हणून खास माहुलवरून येथे दाखल झाले होते. ट्रॉम्बे माहुल. चला हां थोडासा लांबचा प्रवास होता. ट्रॉम्बेवरून दाखल झाले. चिता कॅम्पचे समालोचक आहेत किरण भोईर. यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण उद्या ते आपल्याशी जोडले जाणार नाही आहेत. उद्या माहुललाच टुर्नामेंट आहे त्यामुळे एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय सरांचा. इथं जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. समालोचन जर सरांचं आवडलं असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आकाश नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना 5व्या षटकाला सुरुवात होते आणि कट करायचा प्रयत्न होता परंतु वाईटची मांग केली जाते आणि ते या ठिकाणी पंचाने हा थोडासा डिसिजन चेक करण्यात यावा.
थर्ड अंपायरकडे डिसिजन आलाय. हा चेंडू वाईट आहे की नाही हे थोडंसं पडताळून पाहायचं आहे, त्यामुळे नक्कीच हा डिसिजन प्रलंबित असेल. हा वाईट बॉल होता की नाही. वाईट नसणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच डॉट बॉल पाहायला भेटतो या ठिकाणी. 34 धावा झाले धाव फलकावर आणि गोलंदाजी मार्कवर अब्दुल्ला गोलंदाजी मार्कवर आपण त्यांना पाहतोय. आणि ठाकूर त्याचे गोलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. हा देखील चेंडू चांगला होता. उसळी घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि डॉट बॉल पाहायला भेटतोय अब्दुल्ला यांच्या माध्यमातून. पाचवं षटक सुरू आहे. 6 षटकांचा एक इनिंगचा खेळ असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे नक्कीच संध्याकाळच्या सत्रात थोडीशी ओव्हर कमी करण्यात आले. यावेळी लोअर फुलटॉस होता, परंतु मागील बाजूला चेंडू जाते. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झालेला नाही आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. वादळ देखील पाहायला भेटतंय, परंतु धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फार कमी आहे. आणि प्रिशालन ब्लूस्टर यांच्या गोलंदाजांचं कौतुक झालं पाहिजे. चांगली गोलंदाजी हाताळली जाते, चांगले चेंडू हाताळले जात आहेत, डॉट बॉल पाहायला भेटत आहेत आणि मोठे फटके आलेले नाही आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर साहिल जोपर्यंत खेळत होता त्यापर्यंत चांगल्या धावसंख्या होत होती. एवढ्या चेंडू हवेत आहे, झेल पूर्ण होणार. रितेश पाटील देते होते आणि अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल पूर्ण केला जातोय. गडी बाद होत आहेत, विकेटचं बदन आणि नक्कीच पुढील समालोचनासाठी मी किरण भोईर सरांना विनंती करतो की आपण समालोचनाचा भार सांभाळायचा. आज दिवसभर आम्हाला समालोचक म्हणून लाभले. खास आमच्यासाठी जर पाहिलं तर ट्रॉम्बे चिता कॅम्पवरून दाखल झाले होते. अगदी सकाळच्या सत्रात अगदी 8 वाजता दाखल झाले होते सरांनी आणि आकाश पवार यांनी त्यांना संधी दिली समालोचन करण्यासाठी. सर नक्कीच पुढील समालोचन आपल्या मधुर वाणीतून ऐकवायचं आहे. तर अजित सर, तुम्ही उल्लेख केला की आकाश सरांनी सकाळी 8 वाजता बोलवले. माझी बायको बोलते टॅवल पण घेऊन जा, साबू पण घेऊन जा आणि ब्रश पण घेऊन जा. एखादा तिथंच तुम्ही सर्व तयारी करा आणि तिथंच जा. अगदी 8ला आम्ही इथं दाखल झालो आणि आमची स्पर्धा आपण जर पाहिलं तर आकाश सर तुमच्या कार्याला सलाम आहे. हरकत नाही आहे. पुढच्या टायमाला चायनाचा तो सॉवर असतो ना ठैलीवाला, त्याला भोकं पाडीन आणि इथंच मात्र आंघोळ करीन लागा. चला हरकत नाही आहे, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कारण मोठा स्पॅम आयुष्यात आमच्यात कधी नाही झाला. तर हा स्पॅम नाही आहे, हा प्रेम आहे. आम्हाला बोलून खरं तर आज समालोचनाची संधी मात्र दिलेली आहे. लक्षात ठेवा, कारण हे प्रेम आहे, आकाश सरांचं प्रेम आहे. आज ओमानचे चांगले क्रिकेटर जे वास्तव्यामध्ये विक्रोलीमध्ये आहे, हे सुद्धा मात्र त्यांनी समालोचन एन्जॉय केलं. आणि त्यानंतर मोना डार्लिंग मैं जा रहा हूं, तर सोना लेके आना, उद्याच्या दिवशी यांचासुद्धा आवाज आपल्याला ऐकायला भेटणार आहे. अगदी अजितजी अजित सर अगदी आम्ही इंस्टाला त्यांना पाहिलं. आणि अजित भाई नक्कीच सांगतो, खरं सांगतो, 4 दिवसापूर्वी जेव्हा मी कामावरून आलो आणि जेव्हा मोबाईल घेतला ना, तेव्हा तुमचा तो रील आला एखादा. आणि मग मी सर्व रील पाहिले पण फॉलोबॅक नाही केला आहे. एखादा 500 रुपये भेटले तर फॉलोबॅक नक्कीच करीन. चला, थँक्यू सो मच. फॉलो करतो तुम्हाला. स्कॅन करा. मॅच व्हावी गोड. अगदी आपण सकाळपासनं मात्र गणरायापुढे मात्र साकडं केलं होतं की हे गणराया, आमची ही स्पर्धा निर्विघ्नपणे मात्र पार पाडून दे. तशीच मात्र कुठलंही विघ्न आलेलं नाही आहे. आणि उद्याच्या दिवशी एक एक्झिबिशन मॅचसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे. जसं सरांनी सांगितलं की आमच्या कुठल्याही गोलंदाजाने अगर हॅट्रिक विकेट घेतलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि 5,000 म्हटलं तर सध्याच्या तुम्ही श्रीनगर, शिमला, कुल्लू, मनाली या ठिकाणी तुम्ही फिरून येऊ शकता. अगर मला 5,000 दिले तर मी अमरनगर ते ट्रॉम्बेचाच प्रवास करीन, जास्त नाही आहे. कारण आमचं मानधन विचार केला तर आता आकाश पवार सर आम्हाला देणारच आहेत. पण मोठ्या मानाचे व्यक्तिमत्व इथं उपस्थित आहेत, संघ मालक आहेत आणि
संघाला, प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्यासाठी असे संघ मालक फार कमी आहेत, जे मन मात्र मोठं केलं आहे. दोन्ही संघ मालक इथं उपस्थित आहेत, यांचंसुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. शेवटच्या मॅचमध्ये, मागील मॅचमध्ये आपण पाहिलं, होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. इथं प्रिडिक्शन फेल आहे, फटका कुठंतरी फसला आहे. एखादा मला वाटतं नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडणार आहे का काय? यस, अगदी नो मॅन्स लँडमध्ये मात्र चेंडू पडला आहे आणि आली या 2 धाव. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. अगदी राहुल वराडकर, अगदी आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. वैशालजी अंगणे सर आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. मोठी मोठी नावं, क्या बात आहे. अगदी कॉम्बॉक्सच्या दिशेने, हो हो हो, अगर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाहीये. Get your vibe on. अब्दुल्ला भाई, Rich. काय मात्र अक्षय कुमार जणू काय आमच्या डोळ्यासमोर आले का काय, आणि अगदी अक्षय कुमार स्टाईल मध्ये त्यांनी चेंडूला अडवलं. बघा, या 2 धावा काफी, आपण जर विचार केला तर इम्पॉर्टंट आहे. या 2 धाव्यांनी ते मॅच जिंकू शकतात, कारण क्रिकेटमध्ये धावा वाचवणं सकाळपासून. आणि हे काय घडलं दादा, धावांची चोरी करण्याचा प्रयत्न लक्षात ठेवा. आणि आता फलंदाजाला, गोलंदाजाने सांगितलं की शियू टाटा बाय बाय, उद्या संध्याकाळी 9 वाजता तुम्ही किंवा सकाळी 9 वाजता भेटा. अगदी आपण जर विचार केला तर आकाश पवार अगदी आयोजकाच्या भूमिकेमध्ये, अगदी घनसोलीची ती स्पर्धा, त्या स्पर्धेचे साक्षीदार, त्या स्पर्धेमध्ये अगदी कव्वरचा ट्रेडमार्क षटकार अगदी गेल्या रविवारी पण मारला होता. कारण आपण पाहिलं तर अष्टविनायक संघ म्हटलं तर विक्रोलियन्स परिसरातला एक दमदार संघ आहे, जिथं मात्र आपण जर विचार केला तर चांगले चांगले गोलंदाज त्यांनी मात्र आपल्या संघामध्ये निवडलेत. आणि आज त्यांची पॉवर या फलंदाजाच्या अंगामध्ये आली आहे. जसं नाव घेतलं ना आकाश पवार, तर सांगितलंय की हे पवार नाही आहे, ही पॉवर आहे. अगदी मात्र आपण जर विचार केला तर काऊ कॉर्नरच्या दिशेने मात्र या फलंदाजांनी ठोकला षटकार. आता नाव आहे हार्दिक पांड्या मला वाटतं. बघा, आता सर आम्हाला सांगतायत की कॅचेस विन द मॅचेस. अगदी तुम्ही कॅच सोडाल ना तर मॅच सोडणार आहे, लक्षात ठेवा. अगर ही कॅच पकडली असती तर एखादा हा 6 धावा वाचल्या असत्या. म्हणून क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, हे चित्र आपल्याला पाहायला भेटलं. अगदी धावसंख्या झाली आहे 47 धावा. शेवटचं षटक आहे. क्या बात आहे, एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. आता मंगल भवन अमंगल भावे. खरं तर असं चालणार नाही आहे, कारण तुम्हाला चांगली फिल्डिंग करावीच लागणार आहे दादा. अगदी इंडिया गेट नाही, गेटवे ऑफ इंडियाने आपण आता चेंडू मात्र गेलाय. आता या खेळाडूला नक्कीच सरांनी मात्र एक मोठी रक्कम देऊन मात्र आपल्या संघामध्ये सामील केलं असेल. चला, हरकत नाही आहे. दादा मॅच जिंकले आहे, एकदम मनामध्ये लाडू फुटत आहेत. एकदम मॅच हारल्यानंतर चेहरा कुठंतरी बिकट होता. दादा धाव पोच. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर भागमभाग, आणि हे कुठं चाललेत. आता सर्वजण पाहतायत या शेवटच्या चेंडूमध्ये काय झालंय. आता पंच सांगतील की फलंदाज बाद आहेत. 6 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा झाल्यात आणि 52 धावा करायचा. तर मी विनंती करतोय लवकर मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी.
पुत्र लालबागचा मुंबईचा राजा, खरं तर हरकत नाही आहे. चला आपण जर विचार केला तर स्पर्धा ठेवणं कुठली खाऊ गोष्ट नाही आहे. खरं तर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाल की 5 रुपयाची स्पर्धा दे, 10 रुपयाची स्पर्धा दे, 50 रुपयाची स्पर्धा दे, तसं नसतं. या स्पर्धेच्या मागे आपण जर विचार केला तर दिवस रात्र एक करावं लागतं. आणि स्पर्धा आयोजन आणि नियोजनबद्ध होण्यासाठी आपण जर विचार केला तर काही लोकांकडे आपल्याला स्पॉन्सर करावी लागते आणि स्पर्धा ठेवणं खरं तर कठीण कार्य आहे. म्हणून आज आकाश पवारनी तिसऱ्या पर्वामध्ये मात्र करून दाखवले. आणि तिसरा पर्व नाही, येणारे 300 पर्व ही स्पर्धा मात्र सुरू राहावं हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि हसरा चेहरा आहे दादा, हंसी आपकी कोई चुरा ना पाए, हंसी आपकी कोई चुरा ना पाए, कोई कभी जिंदगी में आपको रुला ना पाए, कोई कभी जिंदगी में आपको रुला ना पाए, खुशियों का दीप ऐसे ही जले आपकी जिंदगी में, खुशियों का दीप ऐसे ही जले आपके जिंदगी में, कोई भी तुफा उसे बुझा ना पाए. कारण हास्य मात्र चेहरा आहे. आणि आज आपण त्यांची पॉवर सुद्धा पाहिली आहे. अगदी दादांनी गेल्या वर्षी घनसोलीला मला ऐकलं आणि तिथं मात्र त्यांनी सांगितलं की नक्कीच असं एक वेगळं समालोचन आपल्याला, खरं तर मी का करतो, कारण आजकाल समालोचक आपण विचार केला तर बरेच झालेले आहेत. तर आपण स्ट्रगल करणारे समालोचक आहोत. त्याच्यामध्ये अगर आमच्या डोक्यावरती अगर स्पॉन्सरचा हात अगर आला तर नक्कीच आकाश पवार यांनी मात्र डोक्यावरती हात ठेवला. व्हॉइस ऑफ चेंबूर असल्या कारण आमच्या माऊल गावामध्ये 1-2 स्पर्धा असतात आणि ट्रॉम्बेला 1-2 स्पर्धा असतात. अगदी वर्षाला ना आम्ही 3-4 स्पर्धा करतो, किंवा 5 ते 6 वर्ष अगदी स्ट्रगल करणारे आम्ही समालोचक. आज विक्रोलीपर्यंत आमचा आवाज म्हणजे किरण भोईरचा आवाज आज अगर कोणी पोचवला आहे तोच म्हणजे आकाश पवार आणि त्यांचा मित्रपरिवार. तर थँक्यू सो मच आकाश भाई, तुम्ही आज आम्हाला या परिसरामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. अगदी मन मोठं केलं आहे. जाऊया आता, मी मन छोटं करतोय कारण आता समालोचनाला मीच सुरुवात करतोय, कारण माझा साथी समालोचकाला तुम्ही पळवलंय अगदी. चला आता आकाश पवार तर शेवटची मॅच आहे आणि आकाश पवारशी आपण थोडीशी चर्चा करूया, कारण एवढं मोठं ग्राउंड आहे. आणि आकाश सर, आपण जर पाहिलं तर खूप मोठं ग्राउंड आहे, मुंबईचं मला वाटतं सर्वात मोठं ग्राउंड आहे. आणि या ग्राउंडमध्ये खरं तर स्पर्धा ठेवणं एक मोठं चॅलेंज आहे आणि त्या चॅलेंजला तुम्ही एक्सेप्ट केलं आणि एक चांगलं सुसज्ज ग्राउंड आपल्याला पाहायला भेटतोय. काय म्हणाल, या स्पर्धेच्या मागे किती प्रचंड तुम्ही मेहनत केलेली आहे, किंवा तुमचा परिवार आणि तुमचा मित्र परिवार? सर्वप्रथम हे जे मैदान आहे हे अगदी असं गोल, जे सर्कल आपण ज्याला म्हणतोय, विक्रोळीमध्ये नव्हे तर मी म्हणतो मुंबईमध्ये सगळ्यात असा ॲक्युरेट असणारं सर्कल आहे. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सर्वप्रथम मी म्हणेन विक्रोळीची असणारी जनता आहे, कारण की त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे, ज्या पद्धतीने आता तिकडे मागे बरेच लोक आणि मुलं खेळ होती, काही कुटुंब पण होती जे लहान मुलांना घेऊन खेळ होती, त्यांना आम्ही एकदाच सांगितलं पण त्यानंतर पुन्हा ते लोक इथे आले नाही. ते सर्व श्रेय त्या लोकांचं आहे, त्यांच्यामुळे आम्हाला या गोष्टीची संधी मिळते आणि टुर्नामेंट ही यशस्वी होते सर. नक्कीच, कारण तुमच्या शब्दाला बघा अगदी आमचे मायबाप प्रेक्षकांना पण मान ठेवला आहे. आणि जेव्हा सर्वांचा जेव्हा सपोर्ट असतो ना, आई शब्द सांगतो आपल्या स्पर्धेला ना कुठलाही गालबोट लागणार नाही आहे. आजचा दिवस तर लाजवाब राहिला. उद्याच्या दिवशी मानाची क्रिस्टलची ट्रॉफी 18 किलोची मात्र कोण उचलणार आहे हे तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आणि अगदी ट्रॉम्बे टू विक्रोलीचा प्रवास आम्ही केला आहे. आणि आम्ही जर समालोचन करतो ना तर मंडे टू फ्रायडे आमचा जॉब असतो BRCला, आणि खरं तर आमचा मोबाईल पण स्विच ऑफ असतो. किंवा आम्ही जेव्हा घरी येतो 5च्या नंतर, आम्ही जेव्हा गुरुवार येतं ना आकाशबाई, मी शपथ सांगतो की टेन्शन येतं की आता माझा शनिवार रविवार मात्र कसा होणार आहे. पण एखादे तुमच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व, तुमच्यासारखे आयोजक जेव्हा आम्हाला सांगतात ना की सर तुम्ही रेडी आहात का, आम्ही लगेच सलमान खानची रेडी बनतो. यस, आम्ही रेडी आहोत. तर संधी दिली आहे. आकाश सर, समालोचनाबद्दल पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून ऐकायचं आहे. गोलंदाज सज्ज आहे कमल. खूप सुंदर फटका राहुलच्या बॅटमधून येतोय कव्हरच्या दिशेला, ज्यामध्ये आपण क्रिकेटच्या पुस्तकातला हा फटका म्हणतो. तो जातोय म्हणजे सीमारेषा पार, चौकार. आणि अगदीच बघायला गेलं तर गोलंदाज देखील कमल मोरिया आहे. हा देखील एक नावाजलेला आणि खूप समजदार गोलंदाज आहे, ज्याने अनेक वर्ष विक्रोलियन्स या संघामध्ये अमोल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चांगली गोलंदाजी केली आणि अनुभव देखील आहेत. पण त्याचबरोबर त्याच्याच जोडीला त्याच्याबरोबर नेहमी खेळणारा, त्याच्याबरोबर बराच वेळ घालवणारा देखील त्याचा संगती म्हणजेच
वराडकर देखील आहे, त्याला देखील माहिती आहे कुठल्या पद्धतीची परिस्थिती आहे आणि आता मला कुठला रोल यावेळी नक्कीच निभवायचा आहे आपल्या संघासाठी. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही सामना हरलाय ना तसा त्यांनी पहिला सामना हरलाय. अगदी राहुल वराडकरनी मेहनत केली होती पण त्याला गोलंदाजांनी साथ दिलेली नाही. आणि क्रिकेट म्हटलं तर 11 खेळाडूंशी हा खेळ खेळला जातो. बघा क्रिकेट 1 2 3 4नी नाही खेळला जात. अगदी 11 खेळाडूला जेवढा इम्पॉर्टंट असतो ना, किंवा बॉलर असेल बॅट्समॅन असेल पण जो फिल्डिंग पण करतो ना, एखादा फिल्डिंगच्या जोरावरती पण मॅच जिंकते. आकाश सर नक्कीच हे अगदी बरोबर आहे. कधी पण खेळ कुठला पण कधी पण हरण्यासाठी खेळावा मी तर म्हणेन, कारण की हरणं तुम्हाला हे जिंकण्याची चव देतं. आणि ज्या पद्धतीने जसं तुम्ही म्हणालात की राहुल वराडकरने देखील पहिल्या सामन्यामध्ये अतिउत्तम कामगिरी केली होती, परंतु त्याला हार पचावी लागली. शेवटी आता ते जे काय घडेल हे नक्कीच त्याला अनुभव येईल. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आयुष्यामध्ये एखादा खेळ खेळावा, कारण की खेळ हा नेहमी आयुष्यामध्ये जिंकण्याची एक आपल्याला बोलतो ना एक नशा देतो. आणि त्याच पद्धतीने आता सामना हा दिसतोय, कारण की एका संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि एका संघाला हा सामना नक्की जिंकल्यानंतर पुढे क्वालिफिकेशन देखील होणं गरजेचं आहे. नक्कीच असं म्हटलं जातं ना, जिंदगी की यही रीत है और हार के बाद ही जीत है. खरं तर पहिला सामना हरल्यानंतर तुमच्या माध्यमातून काय चुका झाल्या त्याचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे, की कुठल्या खेळाडूंनी काय चुकी केली, बॅटरनी काय केलं, गोलंदाजांनी अगदी काय केलंय आणि हे काय घडलंय. खरं तर अक्षय कुमार स्टाईलमध्ये मात्र चेंडू अडवायचा होता पण त्यांचा बॅलन्स बिघडला. अगदी चिमुकली आमची तिथं आहे. खरं तर हे भारताचे भविष्य आहेत सर. आकाश सर येणाऱ्या कालामध्ये हेच चिमुकले आपल्याला पुढच्या कालामध्ये कोणी पंतप्रधान बनतील, कोणी इंजिनियर बनतील, कोणी डॉक्टर बनतील, कोणी बिझनेसमॅन बनतील. हे आपले सर्व लहान फ्युचर आहेत. पण आता चेंडू ज्या चिमुकल्याकडे गेलाय तो नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये काहीतरी नेतृत्व भविष्यामध्ये भारतासाठी करेल असे खेळाडू या मैदानातून मिळतील, मी इतकं सांगेन. कारण की आतापर्यंत ह्याच मैदानांनी आपल्या भारतासाठी खेळणारा एक तनुष कोटियन दिलाय. ओमानसाठी आत्ता झालेल्या वर्ल्ड कपमध्ये देखील आपण पाहिलं करण सोनावले म्हणून आपल्याबरोबर आपला मित्र तो देखील आहे. तर येणाऱ्या वेळामध्ये देखील बरेच खेळाडू घडतील आणि किंवा टेनिस क्रिकेट ज्या आता लेवलला गेलं आहे त्या लेवलला देखील इथूनच काही खेळाडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. हे आमचा प्रयत्न या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमधून आहे सर. पुढचा एक इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आपण रायगडमध्ये जातो, आपण भिवंडीमध्ये जातो, आपण उरणमध्ये जातो, एखादा त्या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 व्हीलर 4 व्हीलर हे पाहायला भेटतात. पण मी सांगतो मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून तिथं स्पॉन्सरशिप ना वेगळी असते, लक्षात ठेवा. कारण आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना चांगले स्पॉन्सर असतात. आणि काही लोकांचा प्रश्न पण असेल एखादा आमच्या स्पर्धेमध्ये हे काय नाही आहे. तर येणाऱ्या कालामध्ये आकाश सर इथंच मात्र तुम्ही स्पष्ट करायचं आहे, येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला नक्कीच किंवा 2 व्हीलर बाईक किंवा 4 व्हीलर कार ही नक्की असणार आहे का येणाऱ्या कालामध्ये, जेव्हा तुमचा एकदम चांगला अगर काल असेल तर. 2 ओव्हरनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20. माफ करा, पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 20. नक्कीच सुंदर अशी सुरुवात केली आहे दोघांनी. बघायला गेलं तर फलंदाजांनी बघायला गेलं तर दोन्ही फलंदाज एकाच नावाचे आहेत. सध्या दोन्ही फलंदाजांना हे माहिती आहे की आपलं विकेटवर थांबणं तितकंच गरजेचं आहे आणि हा सामना देखील जिंकणं तितकंच गरजेचं आहे. कारण की आजची संध्याकाळी नक्कीच शेवटचा सामना असेल, शेवटची इनिंग असेल, परंतु या दोघांसाठी ही मॅच देखील महत्त्वाची आहे सर. आणि राहिला प्रश्न तुम्ही जो मला विचारला की बघा सर आता ज्या पद्धतीने क्रिकेट ज्या लेवलला जात आहे, डे बाय डे आपण बघतो काहीतरी इम्प्लिमेंट्स क्रिकेटमध्ये चालू आहे. टेनिस क्रिकेटला कालपर्यंत दिवस कसे होते आणि आज दिवस कसे आहेत, तर नक्कीच हे खेळाडूंमुळे देखील शक्य झाले आहे. आणि सर्वात मोठं श्रेय म्हणजे जे टेनिससाठी जे मायबाप जे आता उभारले, ज्यांचे जन्म झाले, ज्यांना काहीतरी एक आपल्या खेळाडूंना काहीतरी एक द्यायची संधी त्यांनी लोकांनी दिली आहे, ते त्यांचं श्रेय. आणि मला असं वाटतं स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमधून देखील येणाऱ्या वेळामध्ये माझा एक प्रयत्न आहे की जे आज हे खेळाडू आहेत हे नक्कीच प्रत्येकजण चांगल्या लाईफमध्ये जॉबला आहेत, कुठे ना कुठे काहीतरी आहे, पण खेळाच्या माध्यमातून देखील ह्यांना एक नवीन ओळख मिळावी. जी कला यांची आहे, जे यांच्यामध्ये असणारं टॅलेंट आहे हे लोकांपर्यंत पोचावं. आणि त्याचसाठी जे एक्सपेन्सिव्ह आपण म्हणतो जसं स्कूटी असेल, ॲक्टिवा असेल, गाड्या असेल, या देखील त्यांना पुढे येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. मला असं पुढच्याच स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण त्यांना ॲक्टिवा वगैरे आपण त्यांना मॅन ऑफ सिरीज म्हणून राहील हे 100%. एकदा माझ्या मायबर प्रेक्षकांनी अनाउन्समेंट आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. येणाऱ्या 27 मध्ये खरं तर आम्ही स्कूटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि खरं तर जेव्हा स्कूटी भेटेल ना या खेळाडूला या परिसरामध्ये, अगदी आपली ही विक्रोलीची स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी ना अगदी भारतभर नक्कीच प्रसिद्ध होणार आहे. आणि पुढच्याच वर्षासाठी आपण आत्ताच ताल्या वाजून आपण आकाश सरांचं एक मानवंदन आपण त्यांना देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी बघा वेट अँड वॉच.
अगदी बॅकफुटला गेले, लेट कट केला आणि असं क्रिकेट झालं पाहिजे. सध्याच्या घडीला जो नवीन जे बॅटर आहेत ना, षटकार आणि चौकाराची भाषाशिवाय बोलत नाही आहे. पण त्यांना सांगू इच्छितो की क्रिकेटमध्ये जो राहुल वराडकरनी फटका खेळला आहे ना, अगदी सिंगल पण आहे, डबल पण आहे, ट्रिबल पण आहे. एखादा तुम्ही षटकार चौकार मारल्यानंतर लगेच एकदम ॲक्टिव्ह होतो आणि प्रत्येक चेंडू षटकार मारायला जातो. आकाश सर, काय मेसेज असणार आहे नवीन पिढीला, नवीन बॅट्समॅनला? ज्या पद्धतीने राहुल वराडकर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण की त्याला माहीत आहे साहिल सावंत देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे, समजूतदार गोलंदाज आहे आणि त्यांनी बराच काळ देखील एकमेकांबरोबर घालवलेला आहे. पण दोघंही एकमेकांबरोबर असणारी एक स्पोर्ट्समॅनशिप आहे. दोघांना माहीत आहे की आपल्याला चांगल्या चेंडूचा समाचार वाईट चेंडूचा समाचार घेतला पाहिजे आणि एक चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे. ह्या देखील दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. बघा, स्लोअर वन होता, नक्कीच बिरकाउंट लावलाय, तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय, तो म्हणजे सीमारेषा पार षटकार. नक्कीच वेळ बघितला, चेंडू लांबूनच हिट केला होता, शॉर्ट पिच होता, लेग ब्रेक करायचा प्रयत्न केला होता, परंतु तितका आला नाही जसा एक्सपेक्ट केला होता, परंतु जरा हळू दिसला आणि तो चेंडू गेला म्हणजे षटकाराकडे. अगदी राहुल वराडकर जी बॅटिंग करतोय ना, अगदी डोक्यावरती बर्फ आहे आणि तोंडामध्ये साखर आहे आणि ज्याप्रमाणे चेंडू आला ना त्याचप्रमाणे आपल्याला शॉट खेळताना दिसतोय. नाव आहे राहुल वराडकर आणि धावसंख्या झालेली आहे 29 धावा. अगदी टार्गेटच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न. ओहो, काय फटका सजवलाय, अगदी वेगळ्या धाटणीचा फटका. असे फटके ना खरं तर दीपक सर आपण पाहतो ना अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये, खरं तर थोडेसे चालत येतात आणि त्यानंतर टॅप करतात, तशाच प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. अगदी मॅरिटवरती बॅटिंग सुरू आहे. म्हणजे प्रत्येकाचा, या दोघांना ना प्रत्येकाचा वीक पॉईंट आणि प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉईंट या दोघांना माहिती आहे. आणि राहुल वराडकर खरं तर चांगला चेंडूचा सन्मान करतोय आणि खराब चेंडूचा समाचार घेतोय. अगदी मात्र काय म्हणाल सर? पूर्ण रात्रभर त्यांनी मेहनत केली आहे विकेटवर. त्याला माहीत आहे विकेट कुठल्या पद्धतीने काम करते आणि कुठल्या पद्धतीने येणाऱ्या वेळेमध्ये काम करेल, तर तोच एक फायदा कुठे ना कुठे राहुल वराडकरला दिसतोय. आणि बघा, ह्यावेळी देखील नक्कीच कमबॅक काय असतो, चांगला चेंडू देखील मी टाकू शकतो आणि तुला नो टच मी काढू शकतो, हे देखील उत्तर त्यांनी साहिल सावंतने दिलेलं आहे. धावसंख्या पोहोचते म्हणजे 31. खरं तर प्लेयानं मिस असं आपण म्हणूया, कारण अगदीच प्लेट करायचा होता हलक्या हाताने, पण चेंडूचा वेग मात्र प्रचंड होता, त्यामुळे चेंडूपलीचा संपर्क झालेला नाही आहे. 3 षटका मात्र मागे आपण धावसंख्या पाहतोय अगदी 31 धावा आणि 2 षटका मागे, माफ करा. आणि आता येणारे 24 चेंडू आणि आकाश सर अगदी 21 धावांची गरज आहे. म्हणजे आपण प्रिडिक्शन करूया की ही मॅच अगदी या 2 षटकामध्ये संपेल, किंबहुना या 3ऱ्या षटकामध्ये म्हणजे 5व्या षटकामध्ये ही मॅच संपेल का? बघा, आतापर्यंत 24 बॉल 21 ही मॅच असं समीकरण दिसतंय. पण सर मी इतकंच सांगेन, ही ओव्हर नक्कीच एक मॅच टर्निंग असेल, जी मॅचमध्ये घेऊन येईल किंवा मॅचच्या बाहेर नेईल. परंतु कसं आहे सर, बघा तर इथे ह्या सिच्युएशनला जर एखादा विकेट पडतो तर नवीन बॅट्समनला जे येऊन तुम्हाला थांबवायचं असतं, थोडंसं स्ट्राईक रोटेट करायचं असतं, तिकडे थोडंसं तो एक माइंड सेटअप असतो, तो थोडा चेंज होतो खेळाडूचा आणि मग तिकडे मॅच अडकू शकते. ही ओव्हर म्हणून म्हणतो की मॅच टर्निंग आहे. इथे जर ओव्हर देखील समजा विकेट एखादा जातो किंवा कमी धावा येतात तर थोडंसं मजा येईल, शेवटपर्यंत मॅच जाईल असं मला वाटतं. नक्कीच, कारण क्रिकेटचा हा आपण जर पाहिला तर अद्भुत खेळ आहे. इथं प्रिडिक्शन फेल आहे. भल्या मोठ्या मोठ्या कॉमेंटर अर्थातच आपण जर पाहिलं तर IPLचे आकाश चोप्रा सरांची पण इथं मात्र प्रिडिक्शन फेल आहे. उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडू आहे. पंच मात्र अगदी शाहरुख खान स्टाईलमध्ये आमच्याजवळ पाहतायत. येस सर, थँक्यू सो मच. आणि दिवसभरामध्ये फार कमी वाईट बॉल आणि फार कमी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटले. अगदी आपण जर पाहिलं तर हा बोलबाला राहिला आहे. खरं तरी खेळपट्टी मला वाटतं फलंदाजाला सपोर्टिव्ह आहे असं आपण म्हणूया, कारण गोलंदाज अगर चांगला असला तर चांगल्या फलंदाजाला पण रोखू शकतो. आता पाहायचं पुन्हा एकदा अब्दुल्ला आपल्याला पाहायला भेटत आहेत. पदल ते दाखवलं अगदी. खरं तर खेळाडूच्या डोक्यावरनं वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने आलाय दर्जेदार मात्र चौकार. खरं तर लो फुलटॉस म्हटलं तर ज्याप्रमाणे बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंड आवडते ना, तसंच मात्र हा फुलटॉस चेंडू आहे ना फलंदाजाला आवडणार असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण फुलटॉस चेंडू आल्यानंतर तो पप्पी नाही घेणार आहे, तो पप्पा घेणार आहे. अगदी मात्र चेंडू ना सीमारेषा पलीकडे धाडणार आहे, लक्षात ठेवा. आकाश सर, खराब चेंडू होता आणि योग्य स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटला, काय म्हणाल? नक्कीच वाईट चेंडूचा समाचार घेतलाय. वैभव देखील गोलंदाज आहे, परंतु यावेळी काहीतरी नवीन करावं लागेल आपल्या संघासाठी जर तुम्हाला जिंकायचं असेल तर. अशा पद्धतीने गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. हा देखील भिरकावून लावलाय, तो म्हणजे पुन्हा एकदा
रिवर्स शॉट ज्याला आपण म्हणतो तो जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. नक्कीच तर आता बघायला गेलं तर मला वाटतं एक फॉर्मॅलिटी उरली, औपचारिकता आपण ज्याला म्हणतो ते उरलेली आहे. मॅचमध्ये कुठे ना कुठे नक्कीच या संघाचे खांदे नक्कीच पडलेले दिसतात आहे. तर मग कुठे ना कुठे बघा हा खेळ आता एकतर्फे नक्कीच जाताना तुम्हाला दिसतोय. कारण बघा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असे उलटफेर आम्ही पाहिले. शेवटचा चेंडू जो पण पडत नाही ना, तुम्ही हिंमत हारायची नाही. इथं मात्र लढायचं असतं. लक्षात ठेवा, अगर धावा अगर कमी असल्या, चेंडू जास्त असला तर गोलंदाजाला इथं हिंमत आता करावीच लागणार आहे. कारण अब्दुल्लानी मात्र 2 खराब चेंडू हाताळलेत. त्याचा अगदी माफ करा वैभवने आपण जर विचार केला तर 2 खराब चेंडू हाताळलेत आणि अगदी फलंदाजाने त्या खराब चेंडूचा फायदा उचलला आहे. हीच गोष्ट असते आपल्या आयुष्यामध्ये देखील. सगळे दिवस सारखे नसतात, त्यातून काही चांगले असतात. ते चांगले कुठले असतात आणि वाईट कुठले असतात, ज्या दिवशी आपल्याला हे कळतं नक्कीच आपलं आयुष्य येणाऱ्या वेळेमध्ये सुंदर घडतं. याच पद्धतीने खेळामध्ये देखील आपल्याला शिकायला मिळालं सर. नक्कीच सर, काय तुम्ही मात्र योग्य गोष्ट कळवलेली आहे. सर्व दिवस सारखे नसतात. 20 वर्षापूर्वी माझ्या डोक्यामध्ये घनदाट केस होती आणि 20 वर्षानंतर अगदी भुईसपाट मात्र झालेलं आहे. अगदी योग्य मात्र तुम्ही सल्ला दिला आहे सर, थँक्यू. बघा आज कदाचित तेव्हा एक मैदान चांगलं घडत होतं, आज देखील एक मैदान घडलं. पुन्हा एकदा काय बॅटमधून फटकाय. नक्कीच ह्यालाच म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. बघा लाईव्ह देखील असेल, परंतु सांगितलंय त्यांनी षटकार. अगदी इथं काय चालू आहे. नॉनस्ट्राईकच्या दिशेने राहुल वराडकर आहेत. आता फक्त 4 धावांची गरज आहे. हा काय फटका सजवला, अगदी गॅप मध्ये आहे. आणि इथं मात्र आजच्या दिवसाचा क्रिकेटचा रंगारंगी कार्यक्रम इथं समाप्त होतोय. आणि उद्या पुन्हा एकदा 9 वाजता ज्याची पहिली मॅच आहे त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू सो मच. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये समालोचन करण्याची संधी आणि थँक्यू सो मच आयोजक आकाश पवारजी. पुन्हा एकदा किरण भोईर आपण इथे आलात, आपलं या लोकांची मनं जिंकली आणि विक्रोळीकरांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा आपण एक स्थान बनवलं. आणि येणाऱ्या वेळामध्ये नक्की देखील तुम्ही विक्रोळीचे एक रहिवासी म्हणून तुमच्याकडे बघितलं जाईल. आणि असंच तुम्ही येणाऱ्या वेळामध्ये समालोचन नक्कीच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि कालावधीमध्ये येणाऱ्या IPL मध्ये देखील तुमचं मराठी समालोचन एक नवीन प्रसिद्धी मिळेल, ही माझी आणि माझ्या टीमकडून तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आपण इथे आलात आणि आपलं वेळ दिला त्यासाठी तुमचं स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी आणि संपूर्ण टीमकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो सर. धन्यवाद आणि आभार. थँक्यू सो मच. चला आता जाऊया. शेवटचा अवॉर्ड आहे प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने आपण वळूया. अगदी आम्हाला आपला देखील सत्कार होणार असेल. पुन्हा किरण भोई सर, आपला देखील सत्कार आहे. सत्कार झालेला आहे सरांचा. नाही, सन्मान चिन्ह द्यायचं. बघा सर, तुमच्यासाठी आम्ही काहीतरी एक नवीन ठेवलेलं आहे. तुम्हाला उद्या यायला लागेल मला असं वाटतं, आणि तुम्ही यावं आमची इच्छा आहे. प्रयत्न करीन. अगर देवाची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही येऊ. कारण माहुलकर पण आमची वाचपाट आहे. एका दिवसामध्ये 2 स्पर्धा असल्या कारण मी सरांचा मान ठेवला. आज माहुलला नाही गेलो, आज विक्रोलियन्सला आलो. सुहास माने, अजय मटकर हे देखील माझे 2 मित्र आहेत. तेच नंबर मागतायत माझ्याजवळ, म्हणजे आता समालोचन कंटिन्यू त्यांना तुम्हाला आवडेल. इथे यायचं या उद्देशाने तुम्ही या. चला आता प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच आहे अब्दुल्ला. या सामन्याचा अब्दुल्ला. क्या बात आहे अब्दुल्ला. वैशालांगणे आपण त्यांना नक्कीच मॅन ऑफ द मॅच देतील. अब्दुल्ला बघा अगदी तुमचे संघ मालक इथे उपस्थित आहेत आणि तुमच्या यस आइए अब्दुल्ला जी, सबसे पहले मुबारकबाद, आपने अच्छा खेल खेला और प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार आपको अब लेना है. जो वैशाल जी अंगने, आपको प्राउड मोमेंट होना चाहिए क्योंकि इस मुंबई का मैजिक मैन गोलंदाज गेंदबाज के हाथ से आपको यहाँ पर ये सुंदर ऐसे सन ग्लासेस आपको दिए जा रहे हैं. नक्कीच वैशालांगणे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येतोय. विक्रोलियन्स क्रिकेटचा एक मॅजिक फिंगर, ज्याची ओळख नक्कीच विक्रोळीमध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी 5 बोटांच्या या बोटांवर अख्खीच भल्या भल्या फलंदाजाला गाजवलं आणि नाचवलं, तो म्हणजे वैशालांगणे. यस अब्दुल्ला जी आइए, अब थोड़ी सी वार्तालाप हम करेंगे, करना ही पड़ेगा. तो सबसे पहले थैंक यू. मैं क्यों कर रहा हूँ, क्योंकि आपने अच्छा खेल खेला है और दूसरे मैच में, पहली मैच आप जीतते जीतते हार गए, लेकिन दूसरे मैच में एक अच्छा कमबैक आपका प्रदर्शन रहा और इस स्टार चैंपियंस ट्रॉफी सीज़न 3 में आपको दूसरे मैच में प्लेयर ऑफ द मैच का पुरस्कार आपको मिला है.
सबसे पहले क्या कहेंगे, आपका परफॉर्मेंस हमें अच्छी गेंदबाजी देखने को मिली, तो खुद के बारे में आप क्या कहेंगे कि आप किस तरह से प्रैक्टिस करते हैं और इस ट्रॉफी के लिए आपने कितनी मेहनत की है? सबसे पहले तो मैं थैंक यू बोलना चाहूँगा अपनी टीम का। और पहला मैच हम लोग ने जो टारगेट दिया था 80 रन का, वो हम लोग को बचाने का था, तो वो तो हम लोग हार गए, मेहनत किए, लेकिन इस बार हमने और ज़्यादा मेहनत करने की कोशिश की और इस बार सब टीम ने अच्छा किया और हम जीत गए। राहुल वराडकर और अच्छे अच्छे खिलाड़ी आपकी टीम में हैं, तो अब ये मैच जीता है, कॉन्फिडेंस लेवल हाई है, तो जो ये ट्रॉफी 18 किलो की, तो सपने में आएंगी या कल के दिन लेके जाएंगे? कल के दिन हम लेके जाएंगे और राहुल भाई ने मुझे गाइडेंस दिया, उसके लिए थैंक यू बॉलिंग करने के लिए। ये थे अब्दुल्ला जिन्होंने कहा तो मैं यहाँ से लेता हूँ अलविदा, थँक यू सो मच. खरं तर मधुर आवाज आपण पाहिला. किरण भोईर आपण देखील वर व्यासपीठावर यायचंय सर प्लीज. आणि अजय मटकर देखील आता पुन्हा एकदा सांगायची तो